काळजी करणाऱ्या बॉसने मेसेज केला, खूप पाऊस आहे, काळजी घे. जर जॉबची गरज असेल तरच कामावर ये. बायको, आज लग्नाला 2.5 वर्षे पूर्ण झाली आपल्या. नवरा, मग वेगळा गट तयार करून नवीन सरकार बनवू की राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवू? रिकामे, लय रिकामे. स्वतःच्याच वाढदिवसाच्या शुभेच्छाचा स्क्रीनशॉट काढून स्टेटसवर टाकणारे. रात्री फक्त 3च लोक जागतात. भूत माणसाला घाबरवायला, मच्छर माणसाला सतवायला आणि गर्लफ्रेंड व बॉयफ्रेंड एकमेकांना पागल करायला. गुड नाईट बोलणाऱ्यावर लगेच विश्वास ठेवू नका. तुम्हाला झोपवून दुसऱ्यासोबत चॅटिंग करत असतात. बायको एक प्रचंड महाशक्ती असते. कधी कधी तिने फक्त डोळे जरी वटारले तरी कारल्याची भाजी पण पनीर मसाला सारखी वाटते. आज बायकोची एक सुंदर मैत्रीण घरी आली होती. आम्ही बराच वेळ गप्पा करत होतो. बायकोने कुकर लावला होता. 10-12 शिट्ट्या झाल्या तरी उठायचे नाव घेत नव्हती. शेवटी मी म्हटलं, अगं ती डाळ जळेल. ती पटकन म्हणाली, जळू देत, जळली तर, पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही. एक वेळ मरण आलं तरी चालेल, पण बायको ओरडत असताना हसायला येऊ नये. पुरुष हा एखाद्या आतंकवाद्यासारखा असतो. गळ्यात 7 जन्माचा बॉम्ब अडकलेला असून सुद्धा बाहेर एखादा सुतळी बाम शोधत असतोच. नेहमी जीव धोक्यात. बाई शाळेत शिकवत होत्या. बाई, एकदा अकबर बादशाह त्याच्या पलंगावर झोपला होता. मध्ये चिंगी ओरडते, बाई, हा चम्या माझा टिफिन उघडतोय. बाई, चम्या, मार खाशील परत असं केलंस तर. बरं, तर मी कुठे होते? चम्या, अकबरच्या पलंगावर.